शेवगाव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयात आंदोलन, मोफत भाजीपाला वाटप करून निषेध। भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना फक्त 11 वाजेपर्यंत बसण्याची मर्यादा घालून त्यानंतर त्यांना हाकलून देण्याच्या नगर परिषदेच्या निर्णयाविरोधात आज शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। या संदर्भात यापूर्वी दिनांक 5 रोजी तहसीलदार यांना मोफत भाजीपाला वाटप आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही नगर परिषदेच्या निर्णयात कोणताही बदल न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयात मोफत भाजीपाला वाटप करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना भाजी मंडईमध्ये दिवसभर बसून आपला भाजीपाला विक्री करण्याची परवानगी द्यावी, तसेच शेतकऱ्यांना जबरदस्तीने हाकलून देण्याची प्रथा तात्काळ बंद करावी अशी मागणी केली। अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, वंचित आघाडीचे प्यारेलाल शेख, मराठा संघाचे राजू घनवट, दहीफळाचे सरपंच बाळासाहेब शिंदे, काँग्रेसचे समद काझी, बाबूलाल शेख, संतोष कांबळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। आज या ठिकाणी आंदोलन करायचं म्हणजे आमच्या शेवगाव नगर परिषदेने असा फतवा काढलेला आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना 11 नंतर बसू देणार नाही। परंतु या ठिकाणी आज शेतमालाला भाव नाही, कोणतीही गंभीर परिस्थिती नसताना या ठिकाणी नगर परिषदेने हा फतवा काढलेला आहे। आज आम्ही फक्त निषेध म्हणून या ठिकाणी तहसीलदारांना 11 नंतर मोफत भाजीपाला वाटलेला आहे। याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आणि याचे होणारे परिणाम हे तहसीलदार आणि नगर परिषदेचे सीओ आणि नगराध्यक्ष यांना भोगावे लागतील, हे मात्र त्यांनी लक्षात घ्यावे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।